नमस्कार मित्रांनो, तर कृष्णा ब्लॉग KPमध्ये आणि कृष्णा वाखरे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करतो मी. तर आज आलो होतो आम्ही शेगाव गजानन महाराज मंदिरात आनंदसागर. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही निघालो घरून आनंदसागरला. तर आज चला म्हटलं संडे आहे, रविवार आहे, चला येऊ म्हटलं फिरून. तर आज आम्ही निघालो आता गजानन महाराजच्या रस्त्याने घरून निघालो होतो. तर खूप दिवसापासून मित्रांसोबत भेट नाही, ओळख नाही. तर आज म्हटलं चला ब्लॉग बनवू म्हटलं. मग काय आलो आम्ही आनंदसागरच्या रस्त्याने. पाहू शकता तुम्ही आनंदसागरचा रस्ता कशा प्रकारे आहे. तर खूप छान असा रस्ता वाटला आम्हाला. आता आनंदसागर बंद झालं होतं, आम्हाला माहीत पडलं की चालू झालं आहे. तर मग आम्ही काय लगेच निघालो संडे पाहून. तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आम्ही तर खूप शेगाव फिरलो. नंतर मग आम्ही आलो तर आमची ते थंबची मशीन आणण्यासाठी. तर ते पण आम्हाला सापडायला खूप दिक्कत झाली. नंतर मग आम्ही आलो मग आनंदसागरच्या रस्त्याने. तिथे पण आम्हाला रस्ता सापडत नव्हता. खूप रस्ता झांबडल्यानंतर मग आम्हाला समजलं की ज्या ठिकाणी गाड्याचं पार्किंग आहे त्या ठिकाणीच रस्ता आहे. तर मग आम्हाला रोडच्या खालून जावं लागलं. तर पाहू शकता कशा प्रकारे रोडच्या खालून अशा नवीन प्रकारे बांधकाम केलं इथं. जर तुम्हाला रस्ता नाही दिसला तर विचारपूस करून घ्या, कारण की हा रस्ता दिसणं खूप भारी जाते. भारी जिथं गाडींचं पार्किंग होते त्याच ठिकाणी हे रस्ता बांधकाम केलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आम्ही आतमधून चाललो होतो. हे अशा प्रकारे शेगावमध्ये गजानन महाराजचे जे दर्शनासाठी येतात लोक, त्या ठिकाणी पण हे अशाच प्रकारचं बांधकाम केलं आहे. मग काय आम्ही निघालो. पाहू शकता की ते कशा प्रकारे छान असं बांधकाम आणि साफसफाई केली आहे. खूप भारी वाटलं आम्हाला इथं. पाहू शकता तुम्ही. मग निघालो आम्ही आनंदसागरच्या रस्त्याने. बांधकाम चालू होतं, खूप सारं स्टाईल बसवणं चालू होतं. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे छान असं सुंदर प्रकारे नक्षीकाम केलं आहे. खूप भारी वाटलं इथलं वातावरण. आणखी इथं बरंच बंद होतं कारण की तिथलं बांधकाम चालू होतं. खूप छान असं प्रकारचं वातावरण. खूप आनंद वाटला अशा ठिकाणी. एकदम मनसोक्त मन मोकळं वाटलं. जर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता. काहीच लांबमध्ये शेगावमध्ये बाळापूर रोडवर आहे आनंदसागर. खूप छान अशा प्रकारचं हे देवस्थान. नंतर ध्यान मंदिर पण आहे तिथं, ते बंद होतं. नंतर मग आम्ही गेलो तिथं. तुम्ही नदी पण पाहू शकता. जो पूल होता ना हलणारा, तिथं आपल्या लहानपणी आपण खूप एन्जॉय करायचे, भ्यायचो. तर तो पूल बंद झाला कारण की तो पूल मोडला गेला. नंतर नवीन पूल बांधला गेला तिथं. पाहू शकता किती प्रकारे खूप मोठी अशा प्रमाणात पब्लिक होती इथं. खूपच भारी वाटलं खरं. खूप लहानपणापासून गेलो नव्हतो, पण आज गेलो तर खूप छान वाटलं आम्हाला. तुम्ही पण येऊन पाहिजा. सध्या परिस्थिती फ्रीमध्ये तिकीट आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे बाकड्यात बसायला पण खूप छान अशा प्रकारे नदी पाहू शकता तुम्ही. हे इथं ध्यान मंदिर आहे. आणखी आम्ही फोटो पण काढले, बरेच खूप फोटो काढले अशा प्रकारे. पाहू शकता पब्लिक कशा प्रकारे होती इथं. हे इथं आलो आम्ही आणि इथं खूप बरेच संत आणि देवांच्या मूर्त्या होत्या. पाहू शकता तुम्ही. इथं तर खूप छान वाटलं आम्हाला खरं. आता मी तर आमच्याकडे टाईम कमी होता, या कारण आम्ही इथं का तुम्हाला एकाचं दर्शन केलं असतं, पण दर्शन करायला टाईम नव्हता आपल्याकडे. तर पाहू शकता शॉर्टकटमध्ये. नंतर मग आम्ही बरंच फिरलो परत. झाडांचं वातावरण खूप छान होतं. पाहू शकता कशा प्रकारे पब्लिक होती. जास्त करून इथं लग्नाचे जोडपं आलेले होते. मी थोडंफार निरीक्षण केलं. तर शक्यतो फॅमिलीसोबत फिरायची वेगळीच मजा असते खरं. आता आमचा भाऊ ना मी आलो होतो, तर आम्हाला पण काही असं काही टेन्शन नव्हतं कोणत्या गोष्टीचं. आम्हाला पण खूप खुशी वाटली. पाहू शकता दूरपर्यंत खूपच अशा भारी प्रकारे नक्षीकाम केलं होतं. खूपच छान प्रकारे साफसफाई पाहू शकता तुम्ही. साफसफाईच्या बाऱ्यात आमचं शेगाव आहे ना, एक नंबर येणार आहे. कारण की गजानन महाराजचं मंदिर आणि आनंदसागर दोन्ही ठिकाणी माऊली म्हणणारे जे आहेत कर्मचारी, ते सगळे या ठिकाणी पण आहेत. जशा प्रकारे मंदिरामध्ये सेवा केली जाते, तशा प्रकारे आनंदसागरमध्ये पण सेवा केली जाते. पाहू शकता तुम्ही. खूप छान प्रकारे असं बांधकाम चालू होतं. मला तर वाटते 1 ते 2 महिन्यात होणार आहे. इथं आम्ही आलो होतो मंदिरात. आम्ही आतमध्ये तर गेलो नाही, दूरच पाहायला लागलो होतो. हे पाहू शकता आमच्या भावाच्या आधी मशीन आहे. 3000मध्ये मशीन पडली आम्हाला ते. नंतर मग आलो आम्ही या ठिकाणी जिथं तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की तिथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत संतांच्या आणि देवांच्या. इथंच टाईम कमी भेटला, आम्ही करून शॉर्टकटमध्ये कॅमेरा फिरवला. या ठिकाणी रात्रीच्या वेळी तर खूप एन्जॉय करायसारखं आहे, कारण की रात्रीच्या वेळी खूप सारे लाईट लागणार आहे या ठिकाणी.
पाहू शकता गजानन महाराजांची खूप भव्य मूर्ती अशा प्रकारे इथं होती मधामध्ये श्री संत गजानन महाराजांची पाहू शकता. आणखी पाण्याचा पण सर्वत्र पाण्याचा प्रवाह कशा प्रकारे त्यांनी पायऱ्यावरून असं पाणी काढलं होतं. हे आम्ही ज्यावेळी पहिले लहानपणी आलो त्यावेळेचं पण होतं असं होतं आणि आता पण तसंच आहे. खूप प्रमाणात अशा लोकसंख्या होती. लहान मुलं आणखी लेडीज जेंट्स सब खूप सारे लोक आले होते. खूप खुशी वाटली इथं आल्यानंतर. आणखी परत येऊ एखाद्या वेळी टाईम भेटला तर, कारण की इथं असं मन शांत वाटते की तुम्ही विचार पण नाही करू शकत. हे पाण्याचा पाहू शकता तुम्ही, खालून पाणी येते वरून पाणी येते, म्हणजे तिथे कनेक्शन केलं आहे वरून पाणी याचं. खूप छान अशा प्रकारे वाटलं. लाईक करजा, शेअर करजा, सबस्क्राईब करजा. धन्यवाद. नमस्कार.